नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 19 तारखेला म्हणजे 19 जानेवारीला कटफळ केसरी 2025चं मैदान भव्य दिव्य असं आयोजित केलेलं आहे पारवडी फाटीवर. तर मैदानाचे जे नियम व अटी आहेत ते सर्व आपण जाणून घेतले आहेत मागच्या मुलाखतीतून. पण मैदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. आबा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, बैलगाडी मालकांना तयारी कितपत झालेली आहे? 99% तयारी आमची झालेली आहे. बर. तर आता फक्त 1% म्हणजे फक्त आमच्या बॅरिगेट ह्याच्या गॅलरीचा मांडव ही फक्त कापड बांधायचा राहिलेला आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. तरी आबा पल्ला किती आहे? पल्ला 1000 प्लस 1000 प्लस आहे. बरं, लॉबी टचचा नियम कशा पद्धतीने असणार आहे तो एकदा समजून सांगा. कारण जवळपास फाटी आतातलं अंतर एक 14.5 ते 15 फूट आहे. काय सांगाल, म्हणजे सर्व जे फाट्या आहेत त्या फाटीमधलं आतलं अंतर सेम आहे का? सेम सर्व फाटीचं सेम अंतर आहे. लॉबी टचचा नियम जरा सांगा जरा. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जी नियम अटी आहेत ते सर्व 100% इथं पालन केलं जाईल. सर्व नियम सर्व व्यावसायिकांना काय सांगाल, कारण समोर मला वाटतं त्यांना सेपरेट जागा केलेली आहे स्टेजच्या पाठीमागे आणि ह्या साईडला समोर बॅरिगेटच्या पाठीमागे त्यांच्यासाठी व्यवस्था केली. समोर एकही स्टॉल लागला जाणार नाही. एक प्रकारे जे प्रेक्षक आहेत त्यासाठी पण परवानगी केलेली आहे, कारण दोन्ही साईडला गॅलरी केलेली आहे. आणि मेन म्हणजे प्रेक्षकांचा विचार केलेला आहे तुम्ही, वरून ते कापड पण लावणार आहात. हो, वरून उन्हामुळं कापड लावून प्रेक्षकांना व्यवस्थित बसून गॅलरीत सगळी स्पर्धा बघता यावी ह्या हिशोबाने केलेले आहे. तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय आवाहन कराल? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी आयोजकांनी एवढी व्यवस्था केली की उद्या जी मुक्कामी बैलगाडी मालक येणार आहेत तर त्यांच्या बैलांसाठी किंवा त्याबरोबर आलेल्या लोकांसाठी जेवणाची चारा पाण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे या मैदानावरती. आबा गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळं सुट्टीला किती पंच असणार आहेत आपल्या कमिटीचे? कसं काय सुट्टीला किंवा निकाला फक्त 5च पंच राहणार आहेत. तिथं लय पंचांची गर्दी आम्ही करणार नाही का, तर 5 आमच्या स्क्रीन आहेत. तर आता स्क्रीन असल्यामुळे लय पंचांची आवश्यकता नाही. काय होतंय, लय पंच ठेवली की ती गडबड गोंधळ सगळा होऊन जातो. त्यामुळे 5च मोजून पंच राहणार आहेत. निकाल रेषेचे इथं मला वाटतं कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? कारण प्रेक्षक जे निकाल रेषा आहे तिथं मध्ये येतात, आपण पाहता मैदानामध्ये निकाल रेषेच्या पुढे 100 फूट आपण तिथं तास टाकणार आहे. तर तिथं आमचे 25 बॉन्सर आणि 50 पोरं आयोजक कमिटीची राहणार आहेत. तर 100 फुटाच्या आत कुणीच यायचं नाही आतमध्ये, म्हणजे एकदम स्ट्रिक्टच मैदान होणार आहे. मैदान हे संपूर्णरित्या पारदर्शक होणार का? 100% बारामतीतलं कुठलंच मैदान किंवा महाराष्ट्रात सगळ्यात पारदर्शक मैदान ही बारामती तालुक्यातच होणार. 100% किंवा आतापर्यंत झालेली आहेत की कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय नाही. जशी आमची कमिटी जी झाली, मनोआबा असतील किंवा सनस असतील, म्हणजे सर्वच आमची जी तालुका कमिटी आहे, तर आम्ही कोणत्याही बैलगाडी मालकावर आजपर्यंत अन्याय होऊन दिला नाही, कधी इथून पुढे होणार पण नाही. सगळ्यात महाराष्ट्रात पारदर्शक मैदानी बारामती तालुक्यात होणार. आबा जर समजा कोणत्याही ड्रायव्हरनं शेपूट चावलेस किंवा काही टोचन वगैरे केलेस किंवा खाली फोक मारले सुट्टी मेकरनं, तर कशा पद्धतीने निर्णय असणार? निर्णय म्हणजे आता स्पष्ट सांगतो की फोक मारला, टोचन लावलं, काय केलं, चिपटीचा चावा घेतला तर त्या ड्रायव्हरवर गुन्हा नोंद करून आम्ही ती गाडी निकाला सीमेला जरी लागली, गटाला लागली ना, तर फायनलला तरी ती गाडी आम्ही बादच देणार. त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. तरी नोंदी संदर्भात काय आवाहन कराल? कारण आज 17 तारीख आहे, नोंद ही किती तारखेपर्यंत घेतली जाणार? कशी काय ही नोंद जी महाराष्ट्र ही जी मैदान घेतलंय ही फक्त बैलगाडी मालकांसाठी मैदान घेतलंय, पैसे कमावण्यासाठी मैदान आम्ही घेतलेलं नाही. त्याच्यामुळे जेवढी आमच्या आयोजकांच्या अपेक्षा तेवढी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. तरी आता नोंदी संदर्भात रिस्पॉन्स कसा आहे बैलगाडी मालकांचा? चांगला रिस्पॉन्स आहे. कटफळ मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत डॉक्टर संजय मोकाशी सर. सर नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, एक प्रकारे जवळपास 20 ते 25 दिवस सर्व मुलं मेहनत घेत आहेत, मैदानाची तयारी कितपत आज झालेली आहे? आता मैदानाची तयारी साधारणतः 95 ते 97% झालेली आहे. थोडासा मंडपच टाकायचा राहिला आहे, पण जेवढं जास्तीत जास्त बैलगाडा मालकांना किंवा बैलाच्या सुरक्षिततेने जेवढं करता येईल तेवढं जास्त प्रयत्न केलेला आहे. एक प्रकारे कुठेही सुद्धा त्रुटी दिसल्यास तुम्ही लगेच ती कव्हर करताय. आता पण माती टाकायची सुरू आहे, म्हणजे एक प्रकारे बैलांचा विचार या मैदानात केला जात आहे. 100% बैलांचा विचार केला जाते आणि बैलांचा विचार करून गोरगरीब गाडी मालक आहेत त्यांचा पण विचार करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नोंदी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? कारण
चांगला असा प्रतिसाद बैलगाडी मालकांचा मिळत आहे, कारण फाटी अशी क्वचित पाहायला मिळते. काय सांगाल? प्रतिसाद जो आहे तो अतिशय चांगला प्रतिसाद आहे. पण ज्यांची कोणाची ऑनलाईन नोंद करायची राहिली ते 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोंद करावी. म्हणजे लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. म्हणजे परत बैलगाडी मालकांना टेन्शन नाही की बाबा असं वाटायला नको की परत आपण पळायला पाहिजे होतं या मैदानामध्ये पण आपल्याला चिठ्ठी नाही मिळाली, असं नको व्हायला. धन्यवाद सर. आणि तरी त्या दिवशी कसं म्हणजे समोरचं नियोजन कसं असणार, कारण आपल्याला माहिती आहे मोठं मैदान म्हटलं की प्रेक्षक पण भरपूर असतात. कसं तयारी कशी असणार आहे? तयारी तशी केली की समोर सगळं पूर्ण ओपन ठेवलेलं आहे. जे विक्रेते वगैरे आहेत त्यांना विक्रेत्यांना बाजूला तयारी केलेली आहे. त्यामुळे समोरचा बैलाचा विचार करून की बैलाला अजिबात इजा होणार नाही त्या हिशोबाने पूर्ण एकही स्टॉल लागला जाणार नाहीये. प्रेक्षकाची गर्दी पण फाटीपासून म्हणजे जिथं अंतिम रेषा आहे त्या अंतिम रेषेपासून पण 100 फूट पाठीमागं तास काढलं जाणार आहे. 100 फुटावर तास काढलं जाणार आहे. त्याच्या पाठीमागच प्रेक्षक राहील. म्हणजे एक प्रकारे तेवढे नियम पाळले जाणार आहेत. जे स्वयंसेवक मुलं आहेत ते साधारणतः 100 मुलं आहेत आणि प्लस 30 स्पॉन्सर आहेत. असं सगळ्यांच्या ह्याने ते अजिबात गर्दी माणूस पुढे येणार नाही. म्हणजे निकाल रेषेचे इथं वगैरे कुठलेही प्रेक्षक येणार नाही. त्यामुळे एक प्रकारे आदत वासरांना पण या मैदानामध्ये 100% नमस्कार. काय सांगाल, मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे, तरी बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त सहकार्य करावं नोंदीसाठी. आणि मैदान हे अतिशय योग्य रीतीने पळण्यासारखं बैलांसाठी आहे. कुठंही एकही खडा नाही, कुठं काय थांबायसाठी अडचण नाही, सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. तरी तुम्ही सहकार्य करावे सगळे बैल. एक प्रकारे रोज पाहताय मैदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे. रोलर रोज फिरतोय, तरी फाटी कशा पद्धतीची वाटते तुम्हाला? स्वतः बैलगाडी मालक आहात तुम्ही. फाटी एक नंबर झालेली, कुठं खडा नाही, कुठं काय नाही. कुठल्याही बैलाला म्हणजे जरी आदत खोंड असला तरी पळू शकतो, बैल असला तरी पळू शकतो. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. म्हणजे आदत वासरांना पण चान्स मैदानामध्ये एक नंबर फायनलचा गुलाल घेऊ शकतो. बघितलं की आदत सगळ्या महाराष्ट्रातली बैलगाडी मालकाला तोंडात बोट घालायला एक नंबर आहे. त्याच्यामुळे कारण आदत वासर पण काय करतात ते काल दाखवून दिलं. छत्रपती संभाजीनगरच्या वासरांना दाखवून दिलं. तरी प्रेक्षकांना काय म्हणजे उद्देश कराल? कारण आपण पाहता बऱ्यापैकी मैदानामध्ये एक प्रकारे तुम्ही काळजी घेतलेली आहे, बॅरिकेटिंग वगैरे केलेलं आहे. इथं काय झालेलं आहे माहिती का, त्यांनी सगळी गॅलरीची व्यवस्था केलेली, बॅरिकेट आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बघतो 200 फूट नाही तर 100 फूट बॅरिकेट लावतात. त्याच्यामुळे पब्लिक आतमध्ये येतं, पण इथं सगळी त्यांनी सोय केलेली आहे. त्याच्यामुळे पब्लिक हे आत येऊ शकत नाही. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, एक प्रकारे तयारी झालेली आहे पूर्णरित्या? तयारी आता पूर्ण झालेली आहे मैदानाची. कसं वाटतंय मैदान आता? तयारी पूर्ण झालेली आहे. अगदी म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम जसं असतं त्या पद्धतीचं आज इथं सगळं नियोजन झालेलं आहे. आणि एक प्रकारे जी एकार वगैरे होती ती संपूर्णरित्या काढलेली आहे? पूर्ण म्हणजे नाव म्हणजे बोट दाखवायला जागा नाही अशा पद्धतीचं आयोजकांनी मैदान तयार केलेलं आहे. कुठंच म्हणजे कुठलाच बैलगाडी मालक ह्यात चूक काढणार नाही ह्या मैदानात. अशा पद्धतीचं मैदान बनवलेलं आहे. एक प्रकार सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी, मोठी सुवर्ण संधी आहे सर्व बैलगाडी मालकांसाठी. ते इतकं चांगलं मैदान पळण्यासाठी आयोजकांना बनवलं. काय आव्हान कराल बैलगाडी मालक? आव्हान बैलगाडी मालकांना एकच आहे की आज आपण बघतोय गाड्या फसणं, मैदान चांगलं नसल्यामुळे बऱ्याच गाड्यांचं वाटोळं होतं की बाबा बैलांना दुखापत होती. तर ही मैदानात मला तर अशी आशा वाटते की चुकून एखादी गाडी जास्त बैल फिरला तरच इथं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो, नाहीतर अन्यथा 99% या मैदानात कोणती दुखापत बैलांना होणार नाही. अशा पद्धतीचं मैदान आयोजकांनी बनवलं. मैदानात ॲम्ब्युलन्स वगैरे असणार आहे? मैदान सगळं जे शासनाने नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स आहे, पाण्याचा टँकर आहे, चाऱ्याची व्यवस्था आहे. आयोजकांनी जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी पाठीमागं सेपरेट रोलर मारून किंवा फळी मारून जागा तयार केलेली आहे. त्यामुळे मैदानात पुढं कोणताही अडथळा नसणार आहे आणि पाठीमागं पण कुठला अडथळा नसणार आहे. जर समजा व्यावसायिक एखादा बाबा समोर गाडी लावली वगैरे जरा थोडं ऐकत नसेल तर कसा नाही? काय होतं इथं बारामती तालुक्यात सगळे एकमेकांचं ऐकावं लागतं. त्या पद्धतीने आम्ही त्यांना ऐकायला लावू आणि पाठीमागं सुरुवातीला विनंती करून पाठीमागे घ्यायला लावू, नाही तर मग आमची पद्धत आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना पाठीमागे घेऊ. नोंदी संदर्भात काय सांगाल? नोंदी संदर्भात आवाहन करतो की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना प्रवेश फी, आज आपण बघतोय प्रवेश फी खूप कमी आहे, त्याप्रमाणे बक्षीस पण चांगलं आहे.
मैदान पण चांगलं आयोजकांना बनवलं. त्या हिशोबानं सर्व बैलगाडी मालकांना चालून जास्तीत जास्त करून पळण्यासाठी यावं हीच विनंती. धन्यवाद. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने तयारी करून घेतली मैदानाची, कसं काय? हे मैदान हे आपल्या सर्व जणांचं मैदान आहे. इथं सर्वांचा एक मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की या मैदानाला सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. आणि हे मैदान असं मैदान म्हणजे महाराष्ट्रातील एक टॉप मैदानापैकी एक मैदान असणार आहे. इथे सर्वांचा विचार करून हे मैदान भरवलं गेलेलं आहे. जे गोरगरीब, शेतकरी वर्ग, सर्वसामान्य वर्ग या सर्वांचा विचार करून हे मैदान भरवलं गेलेलं आहे. आणि या मैदानावरचं नियोजन हे अशा प्रकारे केलं गेलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडीअडचण येणार नाही आहे. सर्वांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातील. इथं कोणाचाही दुजाभाव केला जाणार नाही. तरी मी बैलगाडा मालकांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी आपला सहभाग लवकरात लवकर नोंदवावा आणि या आयोजकांना सहकार्य करावे.